निशाणाच्या वरती मोर पीस लावलेलं आहे, त्यामुळे ते अजून उठून दिसतं. घरी अशी काहीतरी सोय आहे. निमूच या प्यायला. चियर्स. तर नमस्कार मित्रांनो, वेड भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी रोहित खांडेकर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आपला आजचा गावातील 4था दिवस आणि आज आपण नेहमी पालखीच्या पाठी फिरते, पालखीचेच व्हिडिओ माझ्या सगळे येत आहेत. तर आज पालखी पुन्हा साळीवाडीमध्ये आहे. काल पण साळीवाडीमध्ये होते, तर आता राहिलेली घरं करणार आहात. तर चला तिथे जाऊया. आणि आता माझ्यासोबत आहे तेजस झोरे. आता आम्ही सध्या दोघेच आहोत, बाकी पाठवून येत आहेत. आता हे समोर बघताय ही आहे आमची सांड आणि हा बाजूला उभा केला आहे माड. तर हे सांण्याच्या बाजूला बघताय हा आहे आमचा माड आणि एक नारळ कशा प्रकारे असते त्या प्रकारचाच असतो. सौ श्रुती रवींद्र साळवी हिने आई नवलादेवीची खणाने ओटी भरलेले, आई चंकी पण खणा ओटी भरलेली, मान करून घे आई नवलादेवी विठ्ठलादेवी वागदेवा केंद्र सोमवाराच्या आत्माराम दौलतराव साळवी आणि सालाबाद प्रमाणे राखण्याचा नारळ दिला, तो मान करून घे. आई नवलादेवी विठ्ठलादेवी वागदेवा केदार सोमा महाराजा चंडिका देवी आत्माराम दौलत साळवी यांनी सालाबाद प्रमाणे खिरापतीचा नारळ दिला, तो मान करून घे. चाफ्याचं फुल बाळा, चाफ्याचं मला बोललो की पालखीमध्ये कोणती कोणती देव असतात. तर या साईडला बघता लेफ्ट साईडला ही आहे विठ्ठला देवी, त्यानंतर नवलाई देवी, त्यानंतर केदारनाथ, त्यानंतर वाघजाई आणि हे सोमबा. तर ही मोठ्या पालखीमध्ये. तर आहे आमचा राजू, म्हणजे पप्पांच्या नंतर हा आता सर्व पालखीची कामं करतो, पूजा वगैरे कशी करतात ते दाखवतो. त्यानंतर या साईडला आहे छोटी पालखी. छोटी पालखी आहे, त्यामध्ये फक्त चंडिका देवी बघू शकता, सुंदर अशी सजवले. या साईडला आहेत आमचे गुराव काका, मधुकर काका, ते असतात पालखीसोबत आणि त्यांचा मुलगा इकडे राजू. तर अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो. तो असतो गुळाचा किंवा इतर काही पदार्थाचा. तो बेसिकली सगळे गुळाचाच नैवेद्य दाखवतात आणि आता त्याच्यानंतर दुपार. एवढी मंडळी आले. आता दुपारचे 12 वाजले. तर आता पालखी आहे या घरी आणि त्यानंतर आता ती जाणार आहे सतीश कदम यांच्या घरी. पाठीमागे बघताय काका तयार आहेत पालखी घ्यायला आणि आपला खास अथर्व त्याच्या घरी. पालखी जाते सतीश कदम यांच्या घरी आणि ते स्वतः पालखी घेत आहेत.
तर प्रसादच्या घरी मस्तपैकी आता आम्हाला भेटले गांधी टोपी, दिप्यादाने घातले. कसा दिसतोय लुक कमेंट्स करून सांगा. प्युअर गांधी. आता मी ट्राय करतो का. अरे तू बाई हे घ्या असं पकड. बघितलं कसं वाटते. विठ्ठलजी वागदेवा केदार सोमवाराच्या चंडिका देवी, विद्या महेश कदम, आई नवलाजीची खणानावटी भरलेली आहे. आई चंकीची पण खणानावटी भरलेली आहे. हात पेढीचे 100 रुपये आई नवलादेवीला आलेले आहेत आणि 52 रुपये आई चंकीला आले. ते मान्य करून घे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावदेवीच्या ओट्या भरल्या जातात. त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि त्यानंतर त्याच्यावर आरत लावली जाते. तर जसं व्हिडिओमध्ये बघताय त्याचप्रमाणे आता पप्पूच्या घरी पालखी जाईल. सो चला जाऊया पप्पूच्या घरी. पप्पूच्या घरी अशी काहीतरी सोय आहे. निमूच या प्यायला. चियर्स. पालखी घरोघरी फिरते तेव्हा असं वाजन केलं जातं. वाजव रे. हे वाजून दाखव. हे वाजवलं. निशाणाला डिझाईन मारले आणि आमची इथे काका काकी तयार आहेत. पाठून फिरता प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी प्रसाद भेटत असतो. त्याच पद्धतीने इथे आहे आता वेपर्स. वागदेवा केदार सोमवाराच्या चंडिका माते संदीप गंगाराम साळवी यांनी आई नवलादेवीला पुरस्कार दिलेला आहे. ते मान्य करून घे. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ. यामध्ये पालखी कशा प्रकारे घरी फिरते आणि घरी काय काय होतं ते दाखवलं. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.